वेलकम टू के केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो क्लेमेन्सन रिडक्शन. आणि क्लेमेन्सन रिडक्शन म्हणजेच रिडक्शन करायचं आहे आपल्याला कोणाचं, कार्बोनिल कंपाऊंडचं. तर बघा, कार्बोनिल कंपाऊंड म्हणजेच अल्डिहाइड किंवा कीटोन. जसं अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड OH. हा काय आहे आपला अल्डिहाइड. याची रिॲक्शन करायची म्हणजेच रिडक्शन करायची आहे 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. कुणासोबत, 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. म्हणजे अल्डिहाइडची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. तर काय करतो हा ॲरोवर, काय असतो बघा, लक्षात ठेवाल. हा क्वेश्चन विचारला होता तुम्हाला. झिंक अमलगम काय असतो, झिंक अमलगम, नंतर कॉन्सन्ट्रेटेड NaOH, कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि काय असतो हीट. म्हणजेच जेव्हा तुम्ही क्लेमेन्सन रिॲक्शन किंवा रिडक्शन घेत आहात तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवाल एनी टाईम ॲरोवर काय असेल, झिंक अमलगम, Hg म्हणजे अमलगम होते, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि हीट. तर हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून ऑक्सिजन काढतो आणि इथून 2 हायड्रोजन काढतो. इथून ऑक्सिजन काढले, इथून 2 हायड्रोजन काढले, म्हणजेच काय रिमूव्ह झाला, H2O, बरोबर. कारण की इथून काय काढले त्याने, हायड्रोजन, आणि इथून काय काढले, ऑक्सिजन. तर झाले 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. आता काय राहिलं बघा, R C आणि H खाली लिहित आहे, H खाली. आता हे 2 बॉन्ड ॲज इट इज आहे बघा. इथून काय निघले, तुमचे ऑक्सिजन. आता इथं डायरेक्ट डबल बॉन्ड लावायचं नाही, कारण की याची व्हॅलेन्सीच आहे काय. तर बघा, RCH झालं. आता हे ऑक्सिजन गेला तर कार्बनचे 2 बॉन्ड ॲज इट इज आहे. पण इथून बघा, आपण 2 हायड्रोजन काढले, तर माझ्याकडे 2 हायड्रोजन ऑलरेडी बाकी आहे. तर मी 1 हायड्रोजन याला लावा आणि 1 हायड्रोजन याला लावा, बरोबर. डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत हायड्रोजन लावायची गरज नाही. का बरं, डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत हायड्रोजन समजा तुम्ही लावले तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी एकच आहे. जसं असं, जसे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये आपण घेतलं होतं H, आणि डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत समजा हायड्रोजन लावले, पण हायड्रोजनची व्हॅलेन्सीची एकच आहे. तर तो बॉन्ड बनवू शकेल का, नाही. तिथं कार्बन होता म्हणून तो बनवू शकत होता. तर असं लावायचं नाही. तर मग काय केलं, माझ्याकडे हायड्रोजन आहे, तर माझे 2 एक बॉन्ड बाकी आहे, ते 1 हायड्रोजन एकाला, 1 हायड्रोजन एकाला. म्हणजे इन जनरल हा काय आहे तुमचा अल्केन. काय बनला, अल्केन. तर लक्षात ठेवाल, क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये प्रोडक्ट काय बनतो, अल्केन बनतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादी एक्झाम्पल घेतो. ते एक्झाम्पलमध्ये बघा, समजा मी आरच्या ठिकाणी पुट केला CH3, तर CH3C डबल बॉन्ड OH दिसत आहे, CH3C डबल बॉन्ड OH. 2 कार्बन आहे म्हणून काय येईल, इथेन. 2 कार्बन आहे म्हणून काय येईल, इथेन. तर इथेनचा काय रिप्लेस करायचं, E, आणि काय लावायचं, Al, म्हणजेच इथॅनल. याची रिॲक्शन कोणासोबत करू, 4 नेसंट हायड्रोजन सोबत. ॲरोवर ॲज इट इज तेच राहतील, झिंक अमलगम, नंतर कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट, बरोबर. कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट. काय करेल हा, इथून काय काढेल तुमचा ऑक्सिजन आणि इथून 2 हायड्रोजन, म्हणजेच काय रिमूव्ह होतील, H2O. काय रिमूव्ह होतील, H2O. मग काय राहिला बघा, काय राहिला, हा राहिला तुमचा CH3, नंतर C. काय राहिला, CH3 नंतर C. याला एक H ऑलरेडी आहे, तो H खाली लिहित आहे. ऑलरेडी एक H आहे, तो H कुठे लिहिला, खाली लिहिला. आता इथून 2 H गेले, म्हणजे 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले. आता माझ्याकडे याचे 2 बॉन्ड बाकी आहे, इथं 2 बॉन्ड बाकी आहे माझे. तिचे 2 हायड्रोजन कोणाला लागतील, या 2 बॉन्डला, म्हणजे H. म्हणजेच काय झाला, इक्वल आहे कंपाऊंड कोणाच्या, CH3C. हा CH3C, या CH3ला पण H किती लागले आहेत, 3. तर म्हणजे CH3 दिसत आहे. या CH3ला पण H, म्हणजे CH3 नंतर C आहे, याला पण H किती लागले आहेत, 3. तर म्हणजे इन जनरल हा काय बनला, इथेन. काय आहे हा, इथेन. काय आहे, इथेन. म्हणजेच क्लेमेन्सन रिॲक्शनमध्ये अल्केन बनतो. अशाच प्रकारे समजा आपण कीटोन घेतलं, काय घेतलं, कीटोन. तर कीटोनचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड OH. हा आपला कीटोन आहे. कीटोनची रिॲक्शन पण त्याच्यासोबतच करा, नेसंट हायड्रोजन सोबत. तर काय करेल, ॲरोवर तेच राहतील, झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट. कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट. काय करेल, सॉरी, इथं अल्डिहाइड नाही, कीटोन पाहिजे. कीटोनचा फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OR. म्हणजेच हा काय आहे आपला कीटोन.
आर सी डबल बॉन्ड ओ आर म्हणजेच काय आहे कीटोन. तर ॲज इट इज काय करेल, इथून काय काढेल तुमचे दोन इथून काढेल ऑक्सिजन, इथून काढेल दोन हायड्रोजन, काय रिमूव्ह होतील H2O प्लस मग काय राहिला आर सी. या सीला काय लागलाय आर, दिसतंय आर सी. या सीला काय लागलाय खाली लिहिला आर, तर वर काय लिहू एक एच आणि वर एक एच प्लस H2. कुठून आले एच, इथून दोन एच जे तुम्ही राहिले आहेत तेच त्या दोन बॉन्डला लागले, म्हणजेच हा पण काय येतो अल्केनच येतो. हा पण काय येतो अल्केन. कसं येतो बघा, फॉर एक्झाम्पल इथं लिहिला CH3C डबल बॉन्ड OCH3, म्हणजे दोन्ही आरच्या ठिकाणी काय पुट केला CH3, तर दोन्ही आरच्या ठिकाणी पुट केला CH3, त्याचं नाव आहे ॲसिटोन. याला काय म्हणतात ॲसिटोन, लक्षात ठेवा याला काय म्हणतात ॲसिटोन. किंवा याचं अजून एक नाव आहे, CH3 किती टाइम्स आहे, टू टाइम्स असेल तर आपण काय लिहितो डाय. कोण दोन टाइम्स आहे CH3 म्हणजेच मिथिल, तर डाय मिथिल. आणि कीटोनचा फॉर्म्युला आहे म्हणून कीटोन, त्याचं नाव अजून डाय मिथिल कीटोन. लक्षात ठेवाल यालाच डाय मिथिल कीटोन पण म्हणतात. याची रिॲक्शन कोणासोबत कराल, 4 नेसंट हायड्रोजन सोबत, बरोबर. ॲरोवर तुमचे ॲज इट इज झिंक अमलगम, कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा KOH लिहू शकता, नंतर हीट, बरोबर. आता हा काय करेल बघा, ॲज इट इज आपण इथून काय काढेल ऑक्सिजन, इथून काय काढेल दोन हायड्रोजन, बरोबर. तर काय रिमूव्ह होईल H2O, काय रिमूव्ह होईल H2O प्लस. आता काय राहिलं बघा, इथं काय राहिलं CH3, नंतर काय आहे C, याला काय लागलं आहे एक CH3, बरोबर. CH3C याला काय लागलं आहे CH3. आता याचे दोन बॉन्ड बाकी आहे, याचे दोन बॉन्ड बाकी आहे कारण की ऑक्सिजन रिमूव्ह झाला तर दोन बॉन्ड बाकी आहे. इथून दोन हायड्रोजन गेले तर दोन बाकी आहे, तर याला एक हायड्रोजन लावा आणि याला एक हायड्रोजन लावा, लावले दोन हायड्रोजन. आता याला इक्वल लिहू शकतो आपण, कसं बघा, CH3 दिसतंय CH3, या सीला किती हायड्रोजन लागले आहे दोन, म्हणजेच CH2 झालं. CH3 या सीला किती हायड्रोजन लागले आहे दोन, म्हणजे CH2, आणि नंतर अजून एक काय आहे CH3, दिसतंय. हा खाली एक लागला कार्बनलाच लागलाय तर कार्बनला, तर किती कार्बन आहेत तीन, तर तीन कार्बन असलेला अल्केन काय होतो प्रोपेन, काय होतो प्रोपेन, काय होतो प्रोपेन. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे क्लेमेन्सन रिडक्शन विचारलेलं आहे. हा ॲरोवर जो आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. अल्डिहाइडपासून पण अल्केनच बनतो आणि कीटोनपासूनही अल्केनच बनतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.